सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला गेला. काळा पैसा ज्याला म्हणतात तो जर आला तर काय करायचं, म्हणजे सरकारकडे सगळी माहिती असणार. हा नेमका मुद्दा काय आहे, विचित्र व्यवस्था करून ठेवली गेलेली आहे. आता या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या योजनेत ही तरतूद काढून घेतली की परदेशी पैसा घ्यायचा की नाही, म्हणजे देणगीदारांनी पैसे द्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये राजकीय पक्षांनी आपली धोरणं हवी तशी थोडीफार बदलायची आणि त्यांना अनुकूल अशी धोरणं करायची. इलेक्शन कमिशनने लेखी आक्षेप घेतलेला नाही. नमस्कार. राजकारण करायचं म्हटलं की त्याला पैसा लागतो. राजकीय पक्ष चालवायचा असला तरी पैसा लागतो आणि त्यामुळे नेहमीच राजकारणात असलेला एक किचकट प्रश्न असा असतो की राजकीय पक्षांना मिळणाऱ्या पैशाचं नियमन कसं करायचं किंवा त्याचं रेग्युलेशन कसं करायचं. कारण कोणीही कितीही पैसे दिले तर त्याचा हिशेब कसा ठेवणार आणि त्याच्यामध्ये काळा पैसा ज्याला म्हणतात तो जर आला तर काय करायचं, हा प्रश्न आपल्या राजकारणात कायम सतावत आलेला आहे. 2017 मध्ये आत्ताच्या सरकारने त्याच्यावरती एक उपाय केला. त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या उपायामुळे मुख्यतः फक्त ज्याला पांढरा पैसा म्हणता येईल, म्हणजे अधिकृत निधी, हाच राजकीय पक्षांना उपलब्ध होऊ शकेल. या उपायाचं नाव आहे इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा निवडणूक रोखे. म्हणजे देणगीदारांनी रोख्याच्या रूपामध्ये राजकीय पक्षांना देणग्या द्यायच्या अशी ही योजना आहे. ही योजना वादात अडकली आणि ती सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला गेला. सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुनावणी केलेली आहे आणि निर्णय देणं बाकी आहे. पण याच्यामध्ये कायदेशीर प्रश्नांचे इतकेच व्यावहारिक आणि राजकीय प्रश्न बरेच गुंतलेले आहेत आणि त्यामुळे हा नेमका मुद्दा काय आहे ते या निमित्ताने आपल्याला समजून घ्यायचं आहे. कल्पना अशी आहे या इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये की तुम्ही म्हणजे व्यक्ती किंवा संस्था किंवा एखादं उद्योग संस्था ज्यांना कुणाला राजकीय पक्षाला देणगी द्यायची असेल त्यांनी स्टेट बँकेकडनं बॉन्ड्स विकत घ्यायचे. हे बॉन्ड्स बेअरर बॉन्ड्सच्या स्वरूपामध्ये असणार आणि ते दर वर्षाच्या प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला खुले होणार. तेव्हा तुम्ही ते खरेदी करायचे आणि त्या बॉन्ड्सना एक व्हॅलिडिटी असणार, म्हणजे एक मुदत असणार. त्या मुदतीत तुम्ही ते बॉन्ड तुम्हाला हव्या त्या पक्षाच्या खात्यावरती जमा करायचे. आता हे केल्याचा एक परिणाम असा होतो की तुम्ही बॉन्ड विकत घेता तेव्हा अर्थातच ते स्टेट बँकेतनं घेतलेले असल्यामुळे तुम्हाला ते काळ्या पैशाने विकत घेता येत नाही. दुसरा फायदा असा होतो असं म्हटलं जातं की ते थेट राजकीय पक्षाच्या खात्यावरती जमा होतात आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठेही पैशाचा थेट आर्थिक व्यवहार ज्याला म्हणतो तो हाती एकमेकांच्या हाताने व्यवहार होत नाही. दिसायला अत्यंत आकर्षक अशी ही योजना आहे, पण त्याच्या पुढे त्याच्यामध्ये ज्या अटी घातलेल्या आहेत त्या जर लक्षात घेतल्या तर काही गफलती लक्षात येतात. उदाहरणार्थ, देणगी देणाऱ्यांनी आपण कुणाला देणगी दिली हे जाहीर करण्याचं बंधन नाहीये. राजकीय पक्षांनी आपल्याला कोणी देणग्या दिल्या हे जाहीर करण्याचं सुद्धा बंधन नाहीये. याचा परिणाम असा होतो की तुम्हा आम्हाला नागरिकांना कोणता पक्ष कुणाकडनं किती देणगी घेतो हे कळायला काहीही मार्ग उरत नाही. पण याच्यात गुप्तता पुरेशी नाहीये. याचं कारण स्टेट बँकेच्या मार्फत हा व्यवहार होत असल्यामुळे कोणी या देणग्या देण्यासाठीचे बॉन्ड्स विकत घेतले हे सरकारला मात्र कळू शकतं. म्हणजे सरकारकडे सगळी माहिती असणार, पण जनतेला आणि इतकंच नाही तर इतर राजकीय पक्षांना कोण कुणाला कोणत्या देणग्या देतं हे कळू शकणार नाही. अशी ही विचित्र व्यवस्था करून ठेवली गेलेली आहे. एवढ्यावरच हे थांबलेलं नाही. आपण सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे दर तिमाहीच्या सुरुवातीला साधारणपणे हे बॉन्ड्स खुले केले जातात. याचा अर्थ असा झाला की एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी या महिन्यांमध्ये हे बॉन्ड्स खुले केले जाणार. ही योजना आली 17-18 साली. 17 साली जेटलींच्या भाषणात अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी ती सांगितली आणि 18 सालापासून ती लागू झाली. त्याच्यानंतर ताबडतोब प्राईम मिनिस्टर ऑफिस PMOनी हस्तक्षेप करून बॉन्ड्स खरेदी करण्याची जी मुदत आहे ती अचानकपणे एक्स्ट्रा वाढवून मार्चमध्ये सुद्धा बॉन्ड विकायला परवानगी दिली.
तुम्ही म्हणाल हे का केलं असेल, तर त्याचं उत्तर काही नाहीये, पण योगायोग असा की त्याच वेळेला एप्रिल महिन्यामध्ये कर्नाटकची निवडणूक आलेली होती. त्याच्यानंतर नोव्हेंबर 18 मध्ये असंच पुन्हा एकदा पीएमओनी हस्तक्षेप करून हे बॉन्ड्स विकायला काढायला स्टेट बँकेला भाग पाडलं. आणि तुम्हाला माहिती आहे की 19 सालच्या निवडणुका त्यावेळेला तोंडावर आलेल्या होत्या. म्हणजे मूळ जी कल्पना होती की दर तिमाहीला शिस्तीने प्रत्येकाने ही देणगी द्यावी, ती केव्हाच वासनात गुंडाळून ठेवली गेली. दुसरी गफलत याच्यातली जी आहे ती अशी की पूर्वीच्या नियमाप्रमाणे, कारण पूर्वी सुद्धा कॉर्पोरेट्स म्हणजे उद्योग संस्था या राजकीय पक्षांना देणग्या देऊ शकायच्याच, पण त्या देताना त्यांच्या 3 वर्षांच्या सरासरी फायद्याच्या 7.5% 7.5% एवढीच देणगी देता यायची. म्हणजे तुमच्या कंपनीला जर गेल्या 3 वर्षात 100 रुपये फायदा झालेला असेल सरासरी, तर तुम्ही फक्त 7.5 रुपये देणगी देऊ शकता, अशी पूर्वी पद्धत होती. आता या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या योजनेत ही तरतूद काढून घेतली गेली. याचा अर्थ तुम्हाला फायदा होवो न होवो, कितीही फायदा झालेला असो किंवा नसो, तुम्हाला पाहिजे तेवढी देणगी तुम्ही देऊ शकता. उद्योग जगतामध्ये ज्याला शेल कंपन्या किंवा बोगस कंपन्या असं म्हटलं जातं की ज्याच्यातून काळा पैसा जो असतो त्याचा सगळा व्यवहार केला जातो, अशा अनेक कंपन्या तयार केल्या जातात. त्यामुळे अशी कल्पना करा की एखादी बोगस कंपनी आहे, ती काही व्यवहार करत नाही, तिला काही फायदाही होत नाही, आणि तरी ती कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मात्र देऊ शकेल. अशा प्रकारची गफलत या बॉन्डच्या योजनेमध्ये दुसरी झाली. तिसरी आणखीन एक गफलत या योजनेमध्ये झालेली आपल्याला दिसते ती अशी, आणि तो भारतातल्या पैशाच्या संदर्भातला सगळ्यात संवेदनशील मुद्दा आहे की परदेशी पैसा घ्यायचा की नाही. फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट FCRA या नावाचा कायदा आहे. तो फार कडक आहे आणि त्याचं नियंत्रण सगळ्यांवरती असतं. पण, आणि इथे फक्त मोदी सरकार दोषी नाहीये, सगळ्या पक्षांनी संगनमताने या FCRA कायद्यामध्ये बदल करून परदेशी देणग्या घ्यायला राजकीय पक्षांना परवानगी दिली, आणि तीही रिट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने, म्हणजे ज्यांनी मागे घेतल्या त्यांनाही त्या देणग्या त्यांच्या रेग्युलराईज करता आल्या. हा घातक मुद्दा अशा करताय की यामुळे परदेशी पैसा आपल्या राजकीय प्रक्रियेत येईल, आणि त्या परदेशी पैशाच्या जोरावर परदेशी कंपन्याच नाही तर परदेशी सरकारं असतील, परदेशी व्यक्ती असतील, हे आपल्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करू शकतील. अलीकडच्या काळात अनेक वाद जेव्हा झाले त्यावेळेला तुम्ही हे ऐकलं असेल की विरोधी पक्षांवरती सरकार अशी टीका करतं की विरोधी पक्ष हे कुणाच्या तरी, विशेषतः आंदोलन करणारे जे असतात त्यांच्यावरती अशी टीका केली जाते की ते कुठल्या तरी उद्योजकांनी सांगितलं म्हणून आमच्यावरती ही टीका करतायत. सोरोस या उद्योजकाचं नाव त्याच्यात सर्रास घेतलं जातं. आता हे जर नको असेल व्हायला, तर मुळात अधिकृतपणे तरी निदान परदेशी देणग्या घेण्यावरती बंधन यायला पाहिजे, पण तसं ते आलेलं नाही. एकूण ही सगळी योजना जी आहे ती गफलतीची दिसते. याचं कारण असं की मुळात हिच्यामध्ये ज्याला आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो, म्हणजे पारदर्शकता, ती अजिबात नाहीये. नागरिक म्हणून आपल्याला कोणत्या पक्षाला कोण पैसे देतं हे कळत नाही. त्याचा परिणाम असा होतो की एखाद्या राजकीय पक्षाची धोरणं त्यांना देणगी देणाऱ्यांच्या पैशाच्या दबावाखाली बदलली जात आहेत का? एखादा राजकीय पक्ष आपली धोरणं आखताना देणगीदारांच्या हिताचा विचार करतोय का, हे आपण तपासून पाहू शकत नाही. वर्तमानपत्र याचा शोध घेऊ शकत नाही, याच्यावरती टीका होऊ शकत नाही, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कायम ज्याची टीका केली जाते ते साटलोटं, म्हणजे देणगीदारांनी पैसे द्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये राजकीय पक्षांनी आपली धोरणं हवी तशी थोडीफार बदलायची आणि त्यांना अनुकूल अशी धोरणं करायची. ही भानगड कायम चालू राहू शकते. आणि म्हणून इलेक्ट्रोल बॉन्ड्स हा भारताच्या राजकीय प्रक्रियेला स्वच्छ करण्याच्यासाठी, तिच्यामध्ये पारदर्शकपणा आणण्यासाठी आणलेला उपाय असायच्या ऐवजी तिचा पारदर्शीपणा आणखीन धूसर करणं, त्याच्यामध्ये निर्माण होणारे प्रश्न आणखीन गहन करणं, गंभीर करणं, या दिशेने जाणारा हा प्रवास आहे. याच्यात आणखीन एक गंमत मध्ये झाली, तीही लगेच 18 सालीच झाली.
मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे हे बॉन्ड्स जे असतात ते बेअरर बॉन्ड असतात. म्हणजे ते तुम्ही विकत घेतल्यानंतर विशिष्ट मुदतीमध्ये ते एनकॅश करावे लागतात किंवा त्यांचं रोखीकरण करावं लागतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं की एखाद्याने बॉन्ड घेतला तर तो राजकीय पक्षाच्या खात्यावर ठराविक मुदतीत जमा व्हायला लागतो. तो जर जमा नाही झाला तर तो एक्सपायर होतो, असा या बेअरर बॉन्डचा अर्थ आहे. पण 18 सालानंतर परत पीएमओच्या हस्तक्षेपामुळे अचानकपणे तब्बल 10 कोटी रुपयाचे बेअरर बॉन्ड की जे एक्सपायर झाले होते ते कॅश करायला किंवा ते वैध मानायला एसबीआयला जबरदस्तीने भाग पाडण्यात आले. म्हणजे याच्यामध्ये सरकार किती हस्तक्षेप करू शकतं आणि एकूण निधीवरती किती नियंत्रण ठेवू शकतं हे स्पष्ट होतं. आरटीआय खाली जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे निव्वळ 17, 18, 19 या 2 वर्षांच्या काळामध्ये एकूण ज्या काही देणग्या दिल्या गेल्या बेअरर या बॉन्ड्सच्या मार्फत त्यातल्या 95% देणग्या या एका पक्षाला, राज्यकर्त्या पक्षाला म्हणजे भाजपला दिल्या गेल्या असं सांगितलं जातं. अशा प्रकारचे नियम जेव्हा केले जातात त्यावेळेला साधारणपणे संबंधितांशी सल्लामसलत केली जाते. या प्रकरणातला संबंधित कोण आहे तर एक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1 फेब्रुवारी 17 रोजी अर्थमंत्र्यांचं भाषण होणार होतं अर्थसंकल्प मांडण्याचं, ज्याच्यामध्ये त्यांनी हा इलेक्ट्रोल बॉन्डचा प्रस्ताव ठेवला. रिझर्व्ह बँकेला 28 जानेवारीला पत्र गेलं की तुम्ही याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा. मग घाईघाईने रिझर्व्ह बँकेने 30 जानेवारीला म्हणजे 1 फेब्रुवारीच्या आदल्या दिवशी जेव्हा अर्थमंत्र्यांचं भाषणही तयार असतं आणि अर्थसंकल्पही तयार असतो त्यावेळेला रिझर्व्ह बँकेने आपले आक्षेप नोंदवले. अर्थातच सरकारने त्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केलं. याच्यातला दुसरा स्टेक होल्डर किंवा दुसरा संबंधित समूह जर कुठला असेल तर तो म्हणजे इलेक्शन कमिशन. कारण निवडणुका घेण्याचं काम त्यांचं आहे आणि त्यांच्याकडे याच्याबद्दलचं एक्सपर्टीज म्हणजे तज्ञता आहे. इलेक्शन कमिशनशी कायदा खात्याचं सविस्तर चर्चा अनेक वेळेला होऊन असा निष्कर्ष इलेक्शन कमिशनने काढला की ही योजना अत्यंत धोकादायक आहे. इलेक्शन कमिशनने त्याच्याबद्दल वित्त मंत्रालयाशी चर्चा केली आणि कायदे मंत्रालयाला लेखी निवेदन सुद्धा दिलं, पण त्याच्याहीकडे दुर्लक्ष केलं गेलं. याच्या उपर आणखीन एक गमतीची गोष्ट म्हणजे संसदेत जेव्हा हा प्रश्न विचारला गेला की इलेक्शन कमिशननी याच्याबद्दल काही लेखी आक्षेप घेतलाय का, तेव्हा अर्थमंत्र्यांनी शांतपणे त्याला उत्तर दिलं की इलेक्शन कमिशनने लेखी आक्षेप घेतलेला नाही. म्हटलं तर हे उत्तर खरं होतं, कारण इलेक्शन कमिशनने अर्थ खात्याला लिहिलं नव्हतं. ज्यांना इलेक्शन कमिशनच्या कारभाराची थोडी कल्पना असेल त्यांना हे माहिती आहे की इलेक्शन कमिशन फक्त कायदा मंत्रालयाशी व्यवहार करतं. त्यामुळे इलेक्शन कमिशनने कायदा मंत्रालयाला आक्षेप नोंदवले होते, पण त्याचा फायदा घेऊन धडधडीत खोटं बोलून इलेक्शन कमिशनने याला काही आक्षेप घेतले नाहीत असं संसदेला सांगितलं गेलं आणि हे विधेयक संमत करून घेतलं गेलं. हे सगळं सांगण्याचं कारण असं की आता इलेक्ट्रोल बॉन्ड्स बद्दल निर्णय काहीही लागला तरी तो केवळ कायदेशीर बाजूवरती असेल. त्याच्यातली राजकीय आणि नैतिक बाजू ही तरी सुद्धा शिल्लक राहणार आहे. आणि आपल्या राजकारणामध्ये जर पैशाचा प्रवाह हा योग्य मार्गाने यावा अशी आपली अपेक्षा असेल तर इलेक्ट्रोल बॉन्ड सारखी धोकादायक योजना जी आहे तिच्यामध्ये दुरुस्त्या होणं, तिच्यात सुधारणा होणं आणि ती खऱ्या अर्थाने लोकांच्या पारदर्शकत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राहणं हे किती आवश्यक आहे ते लक्षात यावं म्हणून हा खटाटो. नमस्कार.